जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरस्यं तदङ्गं च गृहाणगलितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यद्यत्सत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुच्चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् विकल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंदाचे अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतरकार विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. एकोणविशी हिरण्याक्ष वध. विधी सृष्टी नानाविध. एकविशी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22शी. कर्दम देवहूती विहार 23शी. श्री कपिल जन्म 24शी. पंचविशी भक्ती ज्ञान. 26शी भिन्न तत्वोत्पत्ती. 27शी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28शी अष्टांग योग कृती. 29शी भक्ती मर्म. 30शी अधोगती स्वार्थांदाची. 31शी गती मनुष्यांची. 32शी धूम अर्चिर भक्तियोगाची. 33शी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्याला तृतीय स्कंदामधील 33वा अध्याय म्हणजे या स्कंदाचा हा शेवटचा अध्याय आहे तो पाहायचा आहे. त्यामध्ये देवहूतीला
कपिल महामुनींनी सांगितलेला उपदेश आणि जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञानाची पूर्ण प्राप्ती झाली आणि मोक्षपदाची प्राप्ती झाली. हा भाग या अध्यायामध्ये आहे. भगवंताने गीतेमध्ये जो उपदेश केला त्यामधले काही श्लोक महत्त्वाचे आहेत. त्यापासून आपण आज सुरुवात करणार आहोत. ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसे सत्यम ते प्रतिजानेहि प्रियोसि मे. आणि सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 18व्या अध्यायामधले हे 3 श्लोक आहेत. 18वा अध्याय हा गीतेतला सगळ्यात शेवटचा अध्याय. भगवंत सांगतात आणि हे जे भगवंत कृष्ण सांगत आहेत या गीतेमध्ये तेच इकडे कपिल महामुनी आपल्या आईलासुद्धा हे सांगत आहेत. आणि या सगळ्या भागाला कपिलगीता असं सुद्धा म्हटलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां, मी ईश्वर आहे आणि सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी हृदयेर्षेऽर्जुन तिष्ठति, हृदयामध्ये मी त्या ठिकाणी आहे. आणि भ्रामयन् सर्वभूतानि, एखादं यंत्र जसं त्यामधल्या सगळ्या साखळ्यांना त्या सगळ्या भागांना एक दुसऱ्यामध्ये निगडीत ठेवून जे जसं फिरत असतं तसं मी या सगळ्या जगाचं संचालन करतो. आणि मग माझी प्राप्ती होण्यासाठी मग काय करा की मन मना भव, म्हणजे तुमचं मन जे आहे ते मला द्या आणि मद्भक्तो, माझे भक्त व्हा, माझी भक्ती करा. आणि मद्याजी माम नमस्कुरु, की माझंच प्रामुख्याने मला नमस्कार करा. मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. आणि हे सगळं करायचं असेल तर सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, सगळ्या धर्माचा म्हणजे इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करा आणि फक्त माझ्या एकाला शरण या. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, म्हणजे मी सगळ्या पापांपासून तुमची मुक्ती करेल आणि तुम्ही माझ्या पदाला प्राप्त व्हाल, असं 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं. आणि पूर्ण गीता सांगून झाल्यावर आता अर्जुन त्याचं उत्तर देत आहेत. अर्जुन म्हणतात, नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽसि गतसंदेह करिष्ये वचनं तव. पहिल्या अध्यायामध्ये जो गांडीवं संसदे हस्तात त्वक्थय्य परिदह्यते असं म्हणत आपला गांडीव धनुष्य सुद्धा टाकून देतो. माझे स्वजन आहेत त्याला मी कसं मारू असा खेद त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि ते पाहून भगवंत त्या खेदातून सुद्धा अर्जुनाला अर्जुन विषाद योग जो आहे तो सांगतात. त्यातून सुद्धा म्हणजे दुःख होत असताना आणि असे प्रश्न पडलेले असताना सुद्धा जीवाला परमेश्वराची प्राप्ती कशी होते असं सांगणारा पहिला अध्याय. आणि मग तुझं कर्म काय, कर्मसन्यास काय, ज्ञान काय, ज्ञानकर्मसन्यास काय, पुरुषोत्तम योग काय, विश्वरूप दर्शन काय, अशा अनेक प्रकारच्या उपदेशाने त्या अर्जुनाचं मन जे आहे ते युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि मग शेवटी अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, तुमच्या या उपदेशाने माझा मोह आता नष्ट झाला आहे. आणि स्मृतिर्लब्ध्वा, आता कशाची स्मृती, कशाच्या स्मृतीचा लाभ, की माझं कर्तव्य काय आहे त्या स्मृतीचा, ती आठवण मी आता विसरलो होतो, पण तुमच्या प्रसादाने मला ती आता प्राप्त झालेली आहे. आणि स्थितोस्मी गतसंदेह, माझ्या ठिकाणचा असणारा संदेह जो भ्रम होता तो सगळा आता गत म्हणजे गेलेला आहे. आणि करिष्ये वचनं तव, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मी युद्ध करण्यास तयार झालेलो आहे. असं जेव्हा अर्जुन म्हणतात तेव्हा त्यानंतर म्हणजे या महाभारताच्या 40व्या शांतीपर्वामध्ये 40पासून हे सगळे अध्याय येतात. आणि मग आता अर्जुन या युद्धासाठी जसा तयार झाला तसंच या ठिकाणी मैत्रेय ऋषी म्हणतात, एवं निशम्य कपिलस्य वचो जनित्री सा कर्दमस्य दयिता किल देवहूतिः विस्त्रस्त मोहपटला तमभ्री प्रणम्य तुष्टाव तत्वविषयांकित सिद्धिभूमीं. कपिल महामुनींचा हा सगळा उपदेश ऐकून देवहूतीचा सुद्धा मोह दूर झाला, जसा अर्जुनाचा मोह दूर झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा,
त्यासाठी आपण गीतेतले हे 3-4 श्लोक घेतले होते. तसं या ठिकाणी देवतेच्या ठिकाणी असणारा मोह, कशाचा मोह? आत्तापर्यंत तिचं जे आयुष्य होतं त्या आयुष्याचा मोह, देहाबद्दलची जी एक आपलेपणाची भावना होती ती, आता हे सगळं नष्ट झालं. सा कर्दमस्य दहिता दहिता किल देव होती. आणि मोहपटल जे आहे ते आता दूर झालेलं आहे. तो मोहाचा जो आवरण होतं ते आता नष्ट झालेलं आहे. आणि मग मी आता सांख्यतत्वाचं जे आपण विवेचन केले आहे ते ऐकून आता माझा सगळा संदेह सगळा निघून गेला. आणि म्हणून देवती माता कपिल महामुनींना प्रणाम करतात आणि ती त्यांची स्तुती करू लागते. आता आई मुलाची स्तुती करते. मुलगा लहान वयाने आपल्यापासूनच जन्मलेला, आपल्यापेक्षा कितीतरी लहान, आपणच त्याला वाढवलेला आहे, आपल्यामुळेच तो जगात आलेला आहे. हा सगळा जो लौकिकाचा भाग आहे हे सगळं विसरून हा मुलगा माझा भगवत अवतारच आहे, भगवंताचाच अवतार आहे हे तिला आता पटलेलं आहे. आणि तिने त्याची स्तुती करायला सुरुवात केली. ही जी स्तुती आहे त्या स्तुतीबद्दल म्हणतात 7 श्लोक आहेत त्यामध्ये देवहूतींनी केलेले कपिल महामुनींची स्तुती. हे 7 श्लोक जरी रोज वाचले तरी मोक्षपदाला माणसाला प्राप्त होता येतं. असं या पूर्ण ग्रंथामध्ये अनेक वेळा अनेक अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे. चुकून जरी या अध्यायाचं श्रवण झालं तरी माझ्या परमपदाची प्राप्ती होते. आता प्रत्येक अध्यायाचं असं म्हणल्यामुळे आपल्याला जीवाला प्रश्न पडतो की मग कोणता अध्याय वाचायचा. मग सगळ्यात सोपा मार्ग की रोज या श्रीमद भागवताचं पठण झालं पाहिजे, रोज या श्रीमद भागवताचं श्रवण झालं पाहिजे. आणि मग रोज हे वाचणं जर अवघड होत असेल तर किमान श्रीमद भागवतातला 1 श्लोक तरी रोज आपल्या नित्यक्रमामध्ये, उपासनेमध्ये, नित्य अनुष्ठानामध्ये, नित्य देवाच्या पूजेमध्ये असला पाहिजे. तो कोणताही श्लोक निवडा, त्यामुळे तो जीव माझ्या पदाला प्राप्त होईल अशी खात्री या पूर्ण 335 अध्याय आणि 10 अध्याय महात्म्याचे असे 345 अध्यायामध्ये दिलेली आहे. तसं या ठिकाणी ती आता स्तुती करत आहे. देवहूतिरुवाच अथाप्यजोऽन्तः सलिले शयानं भूतेन्द्रियार्थात्ममयं वपुस्ते गुणप्रवाहं सदेशबीजं सदशेषबीजं दध्यौ स्वयं यज्जठराब्ज जातः. आता ती सांगते आपल्या मुलाची स्तुती करताना ती म्हणते की ज्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. आपल्याला माहिती आहे हा सगळा भाग पूर्वी पण होऊन गेलेला आहे आणि अनेक स्तोत्रामधून हे सगळं व्यक्त होत असतं. तो आणि ज्यांनी प्रलय काळामध्ये जलामध्ये शयन करणारा हा भगवंत जो आहे, जो शेषशाही नागावर पोहलेला आहे, त्याने काय केलं तर सगळी महाभूते, इंद्रिये, शब्दादी विषय, सगळे पंचविषय आणि मन याने युक्त आणि सत्वादी गुणमय कार्य आणि त्याचं कारण. सत्व म्हणजे सत्व रजतम, आदी म्हटले सत्वादी म्हटले की सत्व रजतम हे 3 त्रिगुण, या त्रिगुणांचं कार्य आणि त्रिगुणांचं कारण. हे त्रिगुण कोणापासून उत्पन्न झाले आणि त्या त्रिगुणांच्या त्या कारणामुळे त्यांचं कार्य काय आहे ते पण जे आहे त्या सगळ्यांचं बीज असणारा अहम बीजम असं जे भगवंत म्हणतात, या सगळ्यांचं बीज मीच आहे. आणि मग आपल्या तत्वाला त्या परब्रह्माने केवळ चिंतन केल्याबरोबर हे सगळी सृष्टी निर्माण झाली. आणि तोपर्यंत ते काही प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं. म्हणजे निर्गुणामध्येच अजूनही भगवंत आहेत, पण भगवंताच्या इच्छेने ते सगुणामध्ये आता अनेक अवतार धारण करत आहेत आणि ते तुम्हीच आहात असं म्हणून या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये देवहूती मातेने कपिल भगवंताची स्तुती केलेली आहे. पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात की आपण निष्क्रिय आहात, निर्गुण आहात, सत्यसंकल्प आहात आणि संपूर्ण जीवांचे प्रभू या शब्दाचा आपण म्हणतो प्रभू श्रीरामचंद्र. प्रभू याचा अर्थ की आपलं रक्षण करणारा, आपले पालन करणारे आणि अचिंत्य अशा शक्तीने संपन्न असणारे आपण आहात.
आणि म्हणून या विश्वाची उत्पत्तीसुद्धा तुम्हीच करीत आहात. म्हणून हे नाथ, हे कपिल महामुनी, प्रलयकाल झाल्यावर ज्याच्या पोटात हे सारे विश्व सामावून जाते. प्रलयकालीन ह्याच्यात पहा, म्हणजे खूप मोठा पाऊस आला की आपण म्हणतो आता काय प्रलय होणार का काय, असं आपण जसं सहजपणे म्हणतो, तो प्रलय काही निमित्ताने असतो, काही काळाने असतो, आणि काही 2 दिवस 4 दिवस गेले की तो पाऊस थांबतो आणि तेव्हा कुठे सगळ्या जीवमात्रांना थोडंसं छान वाटतं. त्याच्या उलट पाऊसच पडला नाही वर्ष 2 वर्ष, तर त्या पावसाची प्रतीक्षा करत करत असं वाटतं की आता काय कल्पांत होणार आहे का काय, असं जीव तसा विचार करू लागत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही जोपर्यंत प्रमाणामध्ये आहे तोपर्यंत कोणालाही भीती वाटत नाही, आणि प्रमाणाच्या बाहेर ती झाली की मग जीवाला भीती वाटायला सुरुवात होते. आणि मग ते म्हणतात की असा महाप्रलय झाल्यानंतर विश्वम युगांते वटपत्र एक, म्हणजे या विश्वाचा युगाचा अंत, कृत, त्रेता, द्वापर, कली असे चतुर्युग, आणि असे 1000 चतुर्युग जेव्हा होतील तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि त्या परिस्थितीनंतर जेव्हा सगळीकडे सगळं पाणीच पाणी दिसेल, एकही झाड नाही, एकही जीव नाही, एकही माणूस नाही, आणि कुठलाही जीव त्या ठिकाणी राहू शकत नाही, अशी परिस्थिती असल्यानंतर मग त्या मार्कंडेय ऋषींना, सप्तचिरंजीवांपैकी असणारे मार्कंडेय ऋषी, ज्यांनी दुर्गा सप्तशतीसारखा हा महान ग्रंथ रचला, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. ते एका वडाच्या पानावर असणाऱ्या छोट्या मुलाचं दर्शन झालं. तेच भगवान श्रीकृष्ण, आणि ते अशा अवस्थेमध्ये आहेत, त्या छोट्या बालकाने आपला अंगठा आपल्या तोंडात धरलेला आहे, तो अंगठा चोखत आहे, आणि त्या वटवृक्षाच्या पत्रावर तो शयन केलेला आहे. आणि मग कपिल महामुनींना ही देवती माता म्हणते, मग असं तुमचं स्वरूप असताना मी आपल्याला माझ्या गर्भामध्ये धारण केलेलं आहे, हे मला खरंच वाटत नाही, कारण ही सुद्धा आपलीच माया आहे हे मी जाणते. आणि मग पुढे म्हणतात, त्वं देहतंत्रं प्रशमाय पापमनां निदेश भाजांच विभो विभूतये. पापी लोकांना शासन करण्यासाठी आणि जे आज्ञाधारक आहेत त्यांचं कल्याण करण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच्या इच्छेने देह धारण करता. आपण यापूर्वी वराह अवतार धारण केलेला आहे. वराह अवतारापासून सुरुवात झाली, वराह अवतार धारण केला. त्या वराहाचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध जे आहे ते सुद्धा आपण याच अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. मग ते म्हणतात की आपला अवतार हा मुमुक्षूंना मार्ग दाखवण्यासाठी आहे. आपल्याकडे पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सज्जनांचं रक्षण आणि जे दुष्ट आहेत त्यांच्यापासून सगळ्यांना वाचवणं, त्यांना निग्रह करणं, म्हणजे त्यांचा बंदोबस्त करणं, हे काम या पोलीस डिपार्टमेंटचं आहे. तसंच न समृद्धी ही कृषीविना, कृषीशिवाय या जगामध्ये समृद्धी येणं शक्य नाही, असं कृषी खात्याचं ते ब्रीदवाक्य आहे. तसंच बहुजन हिताय बहुजन सुखाय असं जे आहे ते सुद्धा एक वाक्य आहे, ब्रीदवाक्य आहे. अशा प्रकारे देवती माता म्हणते की या मुमुक्षांना, ज्यांना भगवंताच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली ज्यांच्या ठिकाणी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी आपला हा अवतार झालेला आहे. आणि मग पुढच्या ह्याच्यात म्हणतात की श्रवण कीर्तन, म्हणजे अशा भगवंताच्या नामाचं स्मरण जरी झालं, त्याचं श्रवण जरी झालं, त्याबद्दलचं कीर्तन म्हणजे ते दुसऱ्याला आपण सांगितलं तरी, आणि ते चुकून जरी घडलं तरी, चुकून जरी ते नाव घेतलं तरी, पुढे आपल्याला येणारच आहे की चुकून जरी नारायण नारायण म्हटलं तरी तो अजामिळ जो आहे तो पापी झाला. चांगला ब्राह्मण होता, वेदज्ञ होता, सगळ्या वेदांना जाणणारा होता, पण पुत्राच्या प्रेमाने पुत्राचं नाम घेत असताना, नारायण नारायण हे नाम घेत असताना सुद्धा त्याला मृत्यू आला, तरी पण त्याला चांगली गती प्राप्त झाली. आणि मग अशा वेळेस त्याला चुकून जरी घडलं आणि नमस्कार जरी केला तरी माणसाचे सर्व तप, हवन, स्नान, तीर्थस्नान, सदाचाराचं पालन आणि वेदाध्ययन
हे सर्व केल्यासारखंच आहे असं समजावं, असं या ठिकाणी 7व्या श्लोकामध्ये देवहूती माता या ठिकाणी म्हणत आहेत. असे बऱ्याच श्लोकांमध्ये 7 श्लोकांमध्ये त्यांनी आपल्या या परब्रह्मस्वरूप अशा पुत्राचं वर्णन केलेलं आहे. पुढे त्या म्हणतात, साक्षात परब्रह्म परमपुरुष असे जे आहेत तेच आपण आहेत म्हणून तुमचं चिंतन सगळीकडे केल्या जातं. आपल्या तेजानेच या मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता येतं. मम माया दुरत्यया असं जे म्हणतात, ही दुरत्यय आहे, मी ती तरून जाण्यासाठी फार अवघड आहे, दुस्तर आहे. तरी पण मी माझ्या भक्तांना या मायेमधून केव्हाही तरून नेण्यासाठी, पहिलं तीराला नेण्यासाठी केव्हाही मी तयार आहे. फक्त तुम्ही माझं स्मरण करा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीतेमध्ये अजून एक 2 श्लोक येतात, ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. 15व्या अध्यायामधला श्लोक आहे. आपल्याला माहिती आहे, अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखाः गुणप्रवराः विषयप्रबालाः. तर या ठिकाणी गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः आणि अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. या जीवलोकामध्ये कर्माने मी या सगळ्या जीवांना एकमेकांमध्ये बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे एखाद्याशी आपण जे प्रेम करतो, जीव लावतो, त्याच्यावर आपली माया जी आहे ती आपण त्याला व्यक्त करतो, हे सुद्धा त्या गुणांच्या प्रभावानेच होत असतं. आणि एखाद्याशी जाता जाता आपलं जे भांडण होतं हे सुद्धा त्या गुणांच्या प्रवाहानेच होत असतं. मैत्रेय ऋषी म्हणतात की मातेने केलेली ही स्तुती या ठिकाणी कपिल महामुनींनी अगदी गंभीरपणे ती ऐकली आणि आता ते त्यावर विचार करून कपिल महामुनी आपल्या मातेला आता पुढे सांगत आहेत. मार्गेणानेन मातस्ते सुसेव्योनो दितेन मे आस्थितेन पराम काष्टाम अचिरात परोच्छती. मी तुला हा सगळा सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गाने तू जा आणि त्या मार्गाने जात असताना तू जर अनुष्ठान केले तर तू माझ्या परमपदाला प्राप्त होशील, असं मातेला कपिल महामुनी आश्वासन देतात. या सगळ्यामध्ये ते मातेला जे सांगत आहेत तोच उपदेश आपल्यासाठी आहे की माझ्यावर विश्वास ठेव, 100% विश्वास ठेव, म्हणजे तू या जन्म मरणरहित अशा माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि जे लोक माझे मत मानित नाहीत, जे या गोष्टीचा स्वीकार करत नाहीत, ते भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. या मायेच्या पसरामध्ये अडकून यंत्रारूढानी, यंत्र जसं फिरत असतं तसं जितनी चाबी भरी रामने वैसा चले खिलोना सिनेमातलं गाणं आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत तो जीव या ठिकाणी जिवंत राहील आणि त्याच्या कर्मानुसार मेल्यानंतर त्याला पूर्वगती पुन्हा तीच गती प्राप्त होईल. देवहूती मातेने हा सगळा विचार आपल्या मनामध्ये आणला आणि कपिल महामुनी मातेची अनुमती घेऊन त्या ठिकाणाहून निघून जातात. आता पुन्हा कपिल महामुनींचा पुन्हा पुढच्या एका श्लोकामध्ये पुन्हा त्या ठिकाणी त्यांचा उच्चार होतो. देवहूती माता योग साधनेमध्ये मग्न झाली. आता त्यांची योग साधना आपण सगळा इतिहास पाहिलेला आहे या दोघांचा. ते स्वयंभुव मनू आणि शतरूपा यांच्याकडे कसे येतात, त्यांना भगवंताचा आदेश कसा होतो. या ठिकाणी 10,000 वर्षे अनुष्ठान करणाऱ्या कर्दम ऋषींना भगवंताची आज्ञा झालेली असते की 3 दिवसांनी ते तुझ्याकडे येतील, तू त्याचा स्वीकार कर आणि तिच्याशी लग्न कर. आणि त्याप्रमाणे या दोघांचा विवाह झाला, त्यांचा विहार झाला. ते सगळा भाग आपण आधीच पाहिलेला आहे. तर ती देवहूती माता आता या ठिकाणी बिंदू सरोवराच्या काठी त्रिकाळ स्नान करून राहत आहे. त्रिकाळ स्नान देवहूती मातेने किंवा स्त्रियांनी केल्यानंतर त्रिकाळ स्नान केल्यानंतर काय अवस्था होती माणसाची हे आपला अनुभव आपण घेऊन पाहावा. एखाद्या दिवशी 2दा स्नान झालं, 3दा झालं आणि रोज, आणि असं कितीतरी वर्ष झाल्यानंतर किती पंचायत होती हे लक्षात घ्या आपलं आपण. सगळे केस तिचे जे सुंदर होते ते भुरकट झालेले आहेत. शरीर या तपाने उग्र झालेले आहे आणि तपाच्या सामर्थ्याने ते कृशसुद्धा झालेले आहे. समर्थ आपल्याला सांगतात,
दयास वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. आणि एकीकडे म्हणतात, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही त्याजावा. कशासाठी? एका भगवंताच्या प्राप्तीसाठी. तसं या ठिकाणी देवहूती मातेला आपल्या आत्तापर्यंत जे आयुष्य ते आता एक एक आपल्या नजरेसमोर तिचं यायला लागलं. कर्दमांशी आपला विवाह कसा झाला, कर्दम महामुनीने आपल्यासाठी ते मनानेच ते यंत्र, ते विमान तयार केलं. हिरे माणकाने सजलेलं ते विमान होतं, मऊ गाद्या होत्या आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी त्या ठिकाणी होत्या. त्या मातेला स्नान घालण्यासाठी, कारण ती तपश्चर्येमुळे आपल्या पतींची सेवा केल्यामुळे ती अत्यंत कृश झाली, निस्तेज झाली होती. म्हणून त्याने तिला सांगितल्याप्रमाणे त्या सरोवरामध्ये तिने जेव्हा स्नान करायचा विचार केला पतीच्या सांगण्याप्रमाणे, तेव्हा तिला त्या ठिकाणी एक मोठा महाराज दिसला. हजारो स्त्रिया म्हणजे दासी ज्या आहेत ते त्या ठिकाणी तिच्या सेवेसाठी होत्या. त्याने तिला सर्व प्रकारे तयार केलं. त्यामध्ये चांदी सोन्याचे भांडेसुद्धा होती आणि हिरे माणकं हे सुद्धा लावलेलं ते महाल होता. आणि त्या संपत्तीमध्ये, इतक्या संपत्तीमध्ये असतानासुद्धा आता आपल्या पुत्राने केलेल्या उपदेशामुळे तिने या सगळ्या आपल्या संपत्तीचा, मायेचा त्याग एका क्षणामध्ये केलेला आहे. खट्वांग ऋषीची कथा मागे येऊन गेली, पुढे पण येणार आहे. खट्वांग ऋषींनी 2 क्षण आता तुमच्या मृत्यूला आहेत, तर आता मी काय करावं असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या 2 क्षणामध्ये आपल्या सर्व मायेचा, सर्व संपत्तीचा त्याग करून परमेश्वराची एकरूपता साधली. अशा ग्रह उद्यानाची ममता, घर आणि उद्यान हे सगळे जे काय होतं तिच्याजवळ, त्याची ममता तिने सोडून दिली आणि पुत्रवियोगाने ती व्याकुळ झाली. कारण आता मुलगा अनुमती घेऊन, जो परब्रह्मस्वरूप होता तो अनुमती घेऊन गेलेला आहे, त्यामुळे तिचा चेहरासुद्धा उदास झाला. अशी कथा यामध्ये दिलेली आहे. आत्ता 2 वर्षापूर्वी आपण श्री रघुनाथ स्वामी पसरणी मठाचे आहेत, त्यांच्या चरित्राचं पारायण आपण सगळ्यांनी मिळून केलं होतं. ज्यांनी ते पारायण केलं आणि जे मनापासून सगळ्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांना त्यामधल्या एका गोष्टीची आठवण या ठिकाणी मी करून देतो. त्या रघुनाथ स्वामींचे गुरु म्हणजे भीमस्वामी, कणेरी मठाचे 5वे मठपती असणारे. वासुदेव गोसावींची ही परंपरा आहे. त्या गुरूंची आठवण झाली एके दिवशी रघुनाथ स्वामींना सकाळी सकाळी, आणि तो दिवस होता आषाढ वद्य पंचमी शके 1689. सद्गुरूंची आठवण झाली. जेव्हा अशी आठवण होती तेव्हा माणसाने सगळं सोडावं आणि त्या ठिकाणी जावं. एक छोटा अनुभव माझा सांगतो. सज्जनगडावर काहीतरी खूप चांगली अशी बैठक होती आणि त्या ठिकाणी जाण्याची माझी खूप इच्छा होती आणि जायचं ठरलं होतं. पण विद्यापीठात काहीतरी काम निघालं आणि तेही तेवढंच महत्त्वाचं होतं आणि म्हणून त्या सभेसाठी म्हणून मला गडावर जाता आलं नाही. त्यावेळेस आमचा मुलगा फार लहान होता, 6वी 7वीतच असेल. आणि नेमकं झालं असं की संध्याकाळच्या वेळेस आदेश आला की आता जी आपली मीटिंग उद्या होणार होती ती होणार नाही. घरी मी सहज बोलून गेलो की जर मीटिंग नाही झाली तर मी दुसऱ्या दिवशी सज्जनगडावर पोहोचेल. तर मुलाने तेवढंच एक वाक्य ऐकलं आणि तो म्हणाला, बाबा आता तुमची मीटिंग कॅन्सल झाली ना, मग आता उद्या सज्जनगडावर जायचं, कसं जायचं ते तुम्ही पहा. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी जे सगळे रिझर्वेशन काढून त्या ठिकाणी जाऊन पोहोचले 11-12 वाजेपर्यंत. त्यांच्या आधी मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या भेटीसाठीची तळमळ असेल तर अन्य सगळे अडथळे दूर होतात. त्याप्रमाणे या रघुनाथ स्वामींनी जाऊन त्या कणेरी मठामध्ये जाऊन आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेतलं आणि त्याच क्षणी रघुनाथ स्वामींचे सद्गुरू श्री भीमस्वामी यांनी देह ठेवला. आता अगदी बिकट अशी परिस्थिती त्यांच्यासमोर आली आणि ते स्वतः आता असं म्हणतात, बैसलासी निर्गुण होऊनी कैसे करावे जपध्यान, कैसे करावे पूजन, पुष्पसुमन कोठे वहावे. ज्या रघुनाथ स्वामींना समर्थांपेक्षाही जास्त वेळेस प्रत्यक्ष रामरायाने दर्शन दिलेलं आहे, त्यांची ही अवस्था त्यांचे सद्गुरू निजधामाला गेल्यानंतर जर झाली असेल. दुसरीकडे रामायणामध्ये
लक्ष्मणाला जो बाण लागला त्यामुळे मूर्छित अवस्थेमध्ये लक्ष्मण रात्रभर पडून आहे. त्या ठिकाणी लक्ष्मणाचं मस्तक मांडीवर घेऊन प्रभू, आत्ताच प्रभूचा अर्थ सांगितला, जो या सगळ्या त्रैलोक्याचं पालन करतो, पोषण करतो, त्या रामाने सुद्धा त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलेलं आहे. आणि मग या ठिकाणी देवहूती माता जी आहे ती सुद्धा आत्मसंपन्न होती, सगळं ज्ञान तिला होतं, आणि तरी पण आपले पती हे सुद्धा आता ग्रहत्याग करून गेलेले आहेत, कर्दमृत्यू गेलेले आहेत, आणि आपला मुलगासुद्धा आपली अनुमती घेऊन या ठिकाणून गेला आहे. त्यामुळे तिलासुद्धा तिच्या चेहऱ्यावरसुद्धा दुःखाचं सावट दिसू लागलं. जशी एखादी गाय आपलं वासरू सापडत नाही म्हणून त्या वासराच्या प्राप्तीसाठी जशी व्याकुळ होते, तसं या ठिकाणी ही देवती मातासुद्धा व्याकुळ झालेली आहे. वनम प्रव्रजिते पत्यावपत्यविरह आतुरा ज्ञानतत्वाय भू नसते वत्से गौरी व वत्सला. वत्सला म्हणजे गाय, ही आपल्या वत्सासाठी, आपल्या पाडसासाठी जशी व्याकुळ होती तशी देवहूती माता ही सुद्धा आपल्या पुत्राच्या वियोगाने सुद्धा व्याकुळ झालेली आहे. पण ही अवस्था संतांच्या ठिकाणी एखाद्या क्षणासाठी असते. रघुनाथ स्वामींनी आपल्या गुरूंनी देह ठेवला तेव्हा ते सुद्धा व्याकुळ झाले, पण लगेच पुन्हा देहभानावर आले. पुन्हा त्या अवस्थेतून बाहेर आले आणि आपलं जे कर्म करायचं त्या कर्मासाठी म्हणून त्याने स्वतःला पुन्हा शांत केलं आणि पुन्हा सद्गुरूंचं पुन्हा उत्तर कार्य जे आहे ते सगळं त्याने केलेलं आहे. तिकडे रामाने सुद्धा एक क्षणभरसुद्धा दुःख व्यक्त केलं, पण लगेच पुढची जी तयारी आहे, ज्या लक्ष्मणाला आता मूर्छित झालेलं आहे त्यामुळे त्यांना पुन्हा शुद्धीवर आणण्याचं कार्य हनुमंताने केलेलं आहे. हा सगळा भाग आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की ही अवस्था अशा सज्जनांची, अशा संतांची काही काळापुरते असते, आणि आपली अवस्था ही कितीही काळ गेला तरी पुन्हा आपल्या डोळ्यामध्ये ते पाणी तसंच येतं. आणि म्हणून गीतेमध्ये उपदेश, पहिलाच गीतेचा उपदेश दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक, गता असून गता असूंश्च नानुशौचन्ते पंडिता. जे पंडित आहेत ते ज्या घटना घडतात किंवा ज्या घडणार आहेत आणि ज्या घडत आहेत त्याबद्दलचा शोक मुळीच करत नाही. आणि हा पंडितामध्ये आणि सर्वसामान्य माणसामधला हा फरक आहे, तो या ठिकाणी सांगितलेला आहे. तर देवहूती माता या ठिकाणी ते शोक करत असताना नंतर आता ती हळूहळू आपल्या परब्रह्मस्वरूपाचं चिंतन करत गेली. कपिल भगवंताचं चिंतन करता करता तिला एकदम आपल्या घरातील संपन्नता, एवढं ऐश्वर, चांदी सोन्याचे भांडे हे सगळं असतानासुद्धा निस्पृहा तादृशे ग्रहे, तिला त्या ऐश्वर्याची सुद्धा उपरती झाली. उपरती मदरामी जाहली पूर्णकामी. आणि त्याप्रमाणे कपिलांच्या उपदेशाप्रमाणे भगवंताचे स्वरूप डोळ्यासमोर आणून जसं त्याने सांगितलं होतं, जसं आपण ऐकतो, जसं आपण रामरक्षेमध्ये म्हणतो तसं, ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं, हे आपण जसं रामरक्षेमध्ये म्हणतो. आणि म्हणायला काय 5 मिनटात लागतात, आणि त्या 5 मिनटाच्या घाईमध्ये त्याचा आनंद जो आहे तो आपल्याला मिळत नाही. पण या ठिकाणी जसं भगवंताने सांगितलं, कपिल महामुनीने सांगितलं, त्याप्रमाणे ही माता भगवंताच्या एकेका अवयवावर आपलं ध्यान केंद्रित करीत आहे. आणि ते करत असताना ती बाकीच्या सगळ्या गोष्टीचा तिला विसर पडलेला आहे. भक्तिप्रवाह योगेन वैराग्येन बली यसा यथानुष्ठान जातेन ज्ञानेन ब्रह्महेतुना विशुद्धेन तदात्मानं आत्मना विश्वतोमुखं स्वानुभूत्या तिरोभूत मायागुण विशेषणं. म्हणजे तिच्या ठिकाणी असणारा भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य तिच्या ठिकाणी होतं, यथोचित कर्माचं अनुष्ठान देवहूती मातेने केलेलं होतं, आणि ब्रह्मसाक्षात्कार करून देणारे ज्ञान तिच्याजवळ होतं, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून तिचं चित्त जे आहे ते शुद्ध झालेलं होतं. आणि देवहूती सर्वव्यापक अशा
त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झालेली होती. आणि त्यामुळे त्या तेजाने तिच्या ठिकाणी असणारं मायाजनित मायेने निर्माण झालेलं जे आवरण होतं ते दूर झालं. आता तिची भक्ती जी आहे ती भगवंताच्या चरणाशी स्थिर झालेली आहे. तिच्या ठिकाणी असणारा देहभाव जीवभाव हा जो आहे तो आता नाहीसा झालेला आहे. थेंबुटा सागरी मिळाला. थेंब जो आहे तो स्वतःला थेंब म्हणून जोपर्यंत समजतो तोपर्यंतच तो मर्यादित आहे. पण मी सागराचाच भाग आहे असा जेव्हा तो विचार करतो त्याला त्या थेंबालासुद्धा त्या सागराचं विशालत्व प्राप्त होतं. तशी तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि परमात्मभाव तिच्या ठिकाणी जागृत झाला. आणि त्या झाल्याबरोबर तिने सर्व क्लेशापासून तिची मुक्ती झालेली आहे आणि ती परमानंदामध्ये मग्न झाली. आत्तापर्यंत विषयाबद्दलचं असणारं जे प्रेम होतं, जो भ्रम होता की विषयामध्ये सुख आहे, हा भ्रम तिचा दूर झालेला आहे. तिच्या शरीराची शुद्धीसुद्धा गेलेली आहे. शरीराची शुद्धी म्हणजे अंगावर वस्त्र आहे किंवा नाही हे सुद्धा आता त्याकडे सुद्धा तिला लक्ष देण्याची गरज वाटली नाही. तिचं प्रारब्ध जे आहे तेच केवळ तिचं रक्षण करत होतं. एवं सा कपिलोक्तेन मार्गेण चिरतः परम आत्मानं ब्रह्मनिर्वाणं भगवंतं अवापह. अशा प्रकारे आपल्या पुत्राने म्हणजे कपिल महामुनींनी प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेल्या मार्गाने अर्चिरादी मार्गाने तिचा प्रवास सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून नित्यमुक्त परमात्मस्वरूप अशा भगवंताला तिने प्राप्त करून घेतलेलं आहे. आता हे सर्व कथानक ज्या ठिकाणी घडलं ते स्थान म्हणजे सिद्धपद त्या ठिकाणी ते आहे. गुजरातमध्ये आजही ते दाखवलं जातं. त्याबद्दल आपण काही विचार मागे पण केलेलं आहे. याच तृतीय स्कंदामधल्या 21व्या अध्यायामध्ये त्याचं विवेचन करताना आपण पाहिलं की आपल्या भारतवर्षामध्ये अनेक प्रकारचे असे पुण्यदायक सरोवर आहेत. कैलास मानसरोवर आहे, पुष्कर सरोवर, पंपा सरोवर आहे, ज्या ठिकाणी आपली काय प्रत्यक्ष रामरायांना भेटले. शबरी माता जी आहे ती रामाची आठवण करत त्या ठिकाणी रोज ती तयारी करून ठेवत होती. त्या पंपा सरोवराच्या काठी प्रत्यक्ष रामराय त्यांचं नियोजित दौरा ठरलेला नसतानासुद्धा ते जाऊन पोचले, कारण तिला मुक्ती द्यायची होती. त्याचप्रमाणे नारायण सरोवर, हे बिंदू सरोवर, अमृत सरोवर, कपिल सरोवर, कुसुम सरोवर, नल सरोवर, कृष्ण सरोवर अशा अनेक सरोवरांची यादी आपल्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये सापडते. भगवान परशुरामांनी आपल्या वडिलांच्या जमदग्नीच्या आदेशाप्रमाणे रेणुका मातेचं शिर जे विच्छेदन केलं होतं त्या मातेचं श्राद्धसुद्धा याच ठिकाणी केलं होतं. हे बिंदू सरोवर तीर्थ गुजरातमध्ये आजही आहे. अकोल्यापासून जर आपण गेलो तर जवळपास 800-850 किलोमीटर अंतरावर आहे. सुरतपासून 370 किलोमीटरवर आहे. अहमदाबाद हे जे राजधानीचं ठिकाण आहे तिथून फारच जवळ आहे की ज्या ठिकाणी सरस्वती नदी आणि गंगा नदी या गुप्त रूपाने एकत्र आलेल्या आहेत, संगम झालेला आहे. आणि त्यानंतर सरस्वती नदी ही गुप्त झालेली आहे. 10,000 वर्षे कर्दमाने त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. म्हणून या तीर्थक्षेत्राला मात्र गया तीर्थ असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी या देवती मातेने सिद्धी प्राप्त झाली आणि ती सिद्धपद म्हणून त्या ठिकाणी भगवंताशी एकरूप झाली. त्या गावाला आज सिद्धपूर किंवा सिद्धपद असं म्हणतात. ते आज गुजरातमधलं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. योग साधनेने तिच्या शरीरावर निर्माण झालेला मळ जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि ती देवती माता एका नदीच्या रूपामध्ये परिणत झालेली आहे सिद्धपदी. आणि ती सर्व सिद्धी देणारी असे श्रेष्ठ नदी ठरलेली आहे. म्हणजे एकीकडे पती कर्दम हे निघून गेलेले आहेत, त्यानंतर आपली पुत्र जे स्वतः विष्णुरूप आहेत असे कपिल महामुनीसुद्धा मातेची आज्ञा घेऊन निघून गेलेले आहेत.
तर त्या ठिकाणी कपिलोपी महायोगी भगवान पितुराश्रमान मातरम समनुज्ञाप्य प्राग उदिचिम दिशम ययो. महायोगी कपिल महामुनी मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमामधून ईशान्य दिशेला निघून गेले. आणि ते ठिकाण म्हणजे गंगासागर आहे. आपण जे कलकत्त्याला गेले असाल तर त्या ठिकाणी कलकत्त्यापासून दक्षिण दिशेला गंगासागर हे तीर्थक्षेत्र आहे. गंगासागराबद्दल म्हटलं जातं की सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार. आणि याच गंगासागराला जाऊन यांनी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे कपिल महामुनीने. आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा दोनदा यांचा उच्चार होतो. महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनी पती त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. आणि गीतेमध्ये सुद्धा उच्चार येतो. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. म्हणजे आपल्या विभूती सांगताना सगळ्या सिद्धांमध्ये कपिल महामुनी ही माझी विभूती आहे. आणि महर्षी कपिलाचार्य हे सुद्धा भगवंताच्या 1000 नावामधलं एक नाव आहे. आणि मग पुढे सिद्धचारण्य गंधर्वैर मुनिर्भिश्चाप्सरो गणैः स्तूयमान समुद्रेण दत्ताहरण निकेतनः आस्ते योगम समास्थाय सांख्याच यैरभीष्टतः त्रयाणामपि लोकान् गमोपशांत्यै समाहितः. म्हणजे त्या ठिकाणी कपिल महामुनींचा त्या ठिकाणी आगमन झाल्याबरोबर प्रत्यक्ष समुद्र देवतेनी त्या गंगासागराच्या ठिकाणी त्यांनी प्रगट होऊन कपिल महामुनींचं स्वागत आणि पूजन केलेलं आहे. तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योग मार्गाने कपिल महामुनी त्या ठिकाणी समाधिस्थ झालेले आहेत. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी, अप्सरागण, अप्सरा सगळ्या ते त्यांची स्तुती त्या ठिकाणी करतात. आता हे जे आहे तर हाच उल्लेख पुन्हा भागवतामध्ये अजून एकदा येणार आहे पुढे. तो म्हणजे आपल्या जडभरताच्या आख्यानात जडभरत आणि रौगण राजा यांचा जो संवाद आहे त्यामध्ये सुद्धा रौगण राजा आणि जडभरतांची जेव्हा भेट झाली आणि त्या रौगण राजांना जडभरताकडून जे ज्ञान प्राप्त झालं ते प्राप्त झाल्यावर त्यांनासुद्धा असं सहजपणे वाटलं की ज्या कपिल महामुनीच्या दर्शनासाठी मी पश्चिम भारतापासून या पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत या कपिल महामुनीच्या भेटीसाठी मी जात आहे, तेच कपिल महामुनी आपण आहात का, असा प्रश्न रौगण राजांनी त्यावेळेस विचारला होता. तेव्हा तो प्रश्न ऐकणारे जे होते ते म्हणजे जडभरत आहे. ते आख्यानसुद्धा या श्रीमद भागवतामध्ये पुढे येणार आहे. तर हे सगळं सांगत असताना विदुर मैत्रेय हा संवाद आहे. मुळामध्ये जेव्हा आपण भागवताची सुरुवात केली तेव्हा पहिला स्कंद, दुसऱ्या स्कंदामध्ये सूतजी आणि शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे. आता तिसऱ्या अध्यायापासून आपल्याला जो संवाद आहे तो विदुर आणि मैत्रेय संवाद आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि मग यामध्ये ते शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, य इदं मनुशृणोति यो विधत्ते कपिल मुनेर्मात्म योग गुह्यम भगवती कृतधिक सुपर्णकेता वपुलभते भगवत पदारविंदम. म्हणजे हे कपिल देवांचे मत जे आहे त्यांचा जो उपदेश आहे ते अध्यात्माचं गूढ असं रहस्य आहे. आणि जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो त्याला भगवान गरुडध्वजाची भक्ती प्राप्त होते आणि तो लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त करतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं असल्यामुळे आपल्याला एक प्रश्न पडतो कोणता अध्याय आधी वाचावा. पुढे गजेंद्र मोक्ष येणार आहे. ते गजेंद्र मोक्ष त्यामध्ये लिहिलं आहे की सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून या गजेंद्र मोक्षाचा जो पाठ करतो त्यालासुद्धा अशीच गती प्राप्त होते. जवळपास सगळ्याच अध्यायामध्ये असं दिलं आहे आणि सगळ्याच स्तोत्रामध्ये असं दिलं आहे, सगळ्याच ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे. त्यामुळे मार्ग एकच आहे की सतत त्यांचं स्मरण करणं, त्यामधून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणजे पुन्हा गोंदवलेकर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मूळ पदावर आपण येतो की नाम हे सतत घेतलं पाहिजे.
त्या नामाबद्दलचं प्रेम निर्माण झालं आहे. नामाला स्वतःची अशी चव नसते, पण आपण त्यामध्ये ती चव निर्माण केली पाहिजे आणि ते नाम घेत गेलं पाहिजे. नामामध्ये सगळे अष्टांग योग आहेत, नामामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत आणि म्हणून ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सगद जपा आधी. याप्रमाणे या ठिकाणी कपिल महामुनींचा उपदेश आणि देवती मातेने तो उपदेश ग्रहण करून जे सिद्धपद प्राप्त केलं तो सगळा कथाभाग या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्रयां संहितायां तृतीयस्कन्धे कापिलोपाख्याने त्रयस्त्रिंशोऽध्यायः इति तृतीयस्कंधः समाप्तः. तृतीय स्कंदातील हा 33वा अध्याय समाप्त होतो. याप्रमाणे तृतीय स्कंद या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये चतुर्थ स्कंदामध्ये प्रवेश करणार आहोत. चतुर्थ स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये स्वयंभू मुनीच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन. आतापर्यंत आपण फक्त देवती मातेच्या वंशाचं वर्णन पाहिलं. देवती माता आणि कर्दम ऋषी यांचा विवाह, त्यांचा विहार, कपिल महामुनीचा जन्म आणि कपिलाने केलेला मातेला उपदेश, हे सगळं आपण तृतीय स्कंदामध्ये पाहिलं. आता त्यांच्या अन्य कन्या आणि त्यांचे पुत्र यांच्याबद्दलचा विस्तार जो आहे तो चौथ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे. आणि दुसऱ्या अध्याय तर फारच चांगला आहे. भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष, यांच्यामध्ये द्वेष का निर्माण झाला, जावे आणि सासरे यांच्यामध्ये भांडण किंवा जो काही तात्विक जे काही मतभेद होते ते का निर्माण झाले हे आता हळूहळू आपण पाहणार आहोत. म्हणून चतुर्थ स्कंदामध्ये आपण आता यानंतर प्रवेश करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आरती म्हणूया. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी. भवजलतरणी ती पतिता, आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी. आत्मारा शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मळ भक्ती जले भरित, रे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण,
गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आपले नारायणराव हे जे आहेत ना दरवेळेस सांगत असतात की व्हिडिओ बंद ठेवावा, पण तरी व्हिडिओ चालूच ठेवतात आणि त्यामुळे सगळं बोलताना लक्ष त्या स्क्रीनकडे जातं आणि चित्त विचलित होतं. कृपया हे लक्षात घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ.